पेपर फुटीनंतर आता निकालातही घोटाळ्याचे आरोप होऊ लागलेले आहेत। मात्र परीक्षेवर आरोप करून सरकारची बदनामी कराल तर गुन्हे दाखल करू असा इशारा विखे पाटलांनी दिलाय। बघूया त्यावरचा एक रिपोर्ट। तलाठी परीक्षा घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी करा यावरून विरोधक आक्रमक झाले। तर खोटे आरोप करून सरकारची बदनामी कराल तर गुन्हा दाखल करू असा दम महसूल मंत्री विखे पाटलांनी दिलाय। ऑनलाईन सगळी प्रक्रिया आहे। आता ज्यांनी 30 लाख रुपये भरण्याचे आरोप केले त्यांच्या विरुद्ध आम्ही न्यायालयात खटला दाखल करतोय, शासनाची बदनामी केली म्हणून। ही सुद्धा आता ही तर्कविसंगत जे दिसतात त्याने विधान केले दिसतात, आम्ही करताना खुलासा पाठवू। आता खुलाशानंतरही त्यांचे जर बेछूट आरोप चालूच राहिले तर मग त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा लागेल। आणि शेवटी शासनाला काही मर्यादापर्यंत ठीक आहे, लोकांना वस्तुस्थिती समजली पाहिजे। अनेक वेळा आम्ही सांगत होतो की जी काही भरती प्रक्रिया तलाठी असू दे इतरही विभागामध्ये जी चालू आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे। पण आम्ही जेव्हा केव्हा प्रश्न मांडायचो तेव्हा काहीतरी फालतू उत्तर आम्हाला मिळत होतं। सिरियस कुठं ना कुठं तरी या युवांबद्दल झालं पाहिजे। गरिबाची पोरं आहेत, तिथं 10-10 वर्ष हे प्रयत्न करतात आणि त्याच्यात जर तुम्ही 25-25 लाख रुपये घेऊन तिथं जर एखादं पद देत असाल हे कितपत योग्य आहे? ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत। एक तर 1000 रुपये तुम्ही परत द्या आणि 2 हे जे काही कारवाई हे जे काही भ्रष्टाचार झालेला आहे हे काही पुरावे आता पुढे येत आहेत त्याच्यावर तुम्हाला काही ना काहीतरी ठोक असं उत्तर लवकरात लवकर द्यावं लागेल। पेपर फुटीबाबत ही 9 सप्टेंबरची दैनिक लोकमतची बातमी बघा। तलाठी परीक्षेत उत्तर पुरवण्यासाठी कर्मचारी घेतात 3 लाख रुपये। दुसरी बातमी दैनिक लोकसत्ताची, 10 लाखात तलाठी व्हा, थेट परीक्षा केंद्रात उत्तरपत्रिका मिळवा। परीक्षा सुरू होताच 16व्या मिनिटाला प्रश्नपत्रिका बाहेर, एकाला अटक। तिसरी बातमी दैनिक महाराष्ट्र टाइम्सची, तलाठी भरती पेपर फुटीचे मुंबई कनेक्शन बाबत शंका। पेपर फुटीपासूनच तलाठी भरतीवर आरोप होत आहेत। मात्र फडणवीसांच्या मते परीक्षा पारदर्शक झाली आणि गैरप्रकाराचे पुरावे असल्यास ते आरोप करणाऱ्यांनी द्यावेत। यावरून सत्ताधारी पुरावे कसे काय मागत आहेत असा आक्षेप घेतला जातोय। विजय वडेट्टीवारांनी कुठलाही पुरावा दिला तर निश्चित आम्ही चौकशी करू। नुसत्या स्टेटमेंट्सनी चौकशी करता येत नाही। ट्रान्सपरंट पद्धतीने आम्ही या ठिकाणी पूर्णपणे सगळ्या परीक्षा कंडक्ट केल्या आहेत। पण कुठल्याही परीक्षेत कोणीही जर पुरावा दिला तर ती परीक्षाही रद्द केली जाईल। पहिल्या दिवशी पहिल्या सत्रातला पेपर फुटलेला होता। यामध्ये जी सुरुवात झाली होती ती शेवटपर्यंत सुरुवात होती। राज्यामध्ये अनेक ठिकाणी पेपर फुटला, 7 ठिकाणी तक्रार दाखल आहेत, आरोपींना अटक आहे। असं असताना देखील फडणवीस साहेब काल म्हणले की पेपर नाही का फुटीची आम्हाला ही द्या, माहिती द्या किंवा तपशील द्या। गृह विभाग तुमच्याकडेच आहे साहेब, तुम्ही थोडी पोलिसांकडून माहिती मागितली तर बरं होईल। म्हणजे पुरावे देणार म्हणजे तिथं CCTV कोणाच्या ताब्यात आहे? तुमच्यात कामच्या। तिथं कॅमेरे कोणाकडे? तुमचे कामचे। DVR आम्ही लावला का तुम्ही लावलाय? पुरावे आम्ही देणार कशी? आम्ही तिथं मोबाईल घेऊन गेलो होतो का? समजा माझा विद्यार्थी होता, विद्यार्थ्यांना मोबाईल तिथे नेता येत होता का? नाहीये। म्हणजे हा आमचा लढा तलाठी भरतीतला नाही। फक्त महत्वाची गोष्ट TCS IBPS आम्हाला नकोय, ऑनलाईन परीक्षा नकोय। मनुष्यबळ आपल्याकडे आहे, कलम 315 नुसार MPSC आयोग आहे। त्या MPSC आयोगाकडे सर्व परीक्षा काय करा, सुपूर्द करा। मनुष्यबळ तेवढं आहे ते परीक्षा घेतील। तलाठी परीक्षेत जो आरोप होतोय त्यानुसार नोकर भरतीच्या इतिहासात महाराष्ट्रात हे पहिल्यांदा घडले। म्हणजे तलाठीच्या पदासाठी पेपर होता 200 मार्कांचा आणि एकाला मार्क्स मिळाले 214। म्हणजे संपूर्ण पेपर जितक्या मार्कांचा आहे त्याहून जास्तीचे 14 मार्क मिळाल्यानं प्रक्रियेवर शंका उपस्थित झाली। तलाठीच्या पदासाठी 200 मार्कांचा पेपर असूनही 214 मार्क कसे पडले यावरून आक्षेप आहे। यावर सरकारच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की आम्ही सामान्यकृत गुणपद्धती वापरली, म्हणजे एखाद्या उत्तरावरून विद्यार्थ्यांची आकलन क्षमता पाहून त्याला जास्तीचे गुण दिले गेले, त्यामुळे पेपरच्या मार्कांहून अधिकचे मार्क दिसतायत। सरकारची ही बाजू ग्राह्य धरली तरी दुसरा मोठा आक्षेप तलाठी परीक्षेत टॉपर आलेल्या व्यक्तीवर आहे। तलाठी भरतीच्या आधी 14 दिवसांपूर्वी वनरक्षक भरतीची परीक्षा झाली। त्यात एका व्यक्तीला 200 पैकी अवघे 54 मार्क मिळाले। त्याच व्यक्तीनं फक्त 14 दिवसानंतर झालेल्या तलाठी परीक्षेत 200 पैकी 214 गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावलाय। जर दोन्ही परीक्षा एकाच व्यक्तीनं दिली तर फक्त 15 दिवसांच्या अंतरानं गुणांमध्ये इतका फरक कसा, हे कोडं बनलंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.